सीसीआयनं कापूस खरेदी बंद केल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी आली आहे। बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकला, त्यानंतर कापसाच्या दरात वाढ होतीये। 12 मार्च दरम्यान सीसीआयनं खरेदी बंद केली, त्यानंतर काही दिवस भाव 7,000भोवतीच राहिले। मागील आठवड्यात मात्र कापूस दरात काही प्रमाणात तेजी आली। सुरुवातीला कापसाला दर्जानुसार 6,900 ते 7,100 पर्यंत भाव मिळाला आणि नंतर दर हा 7,000वर स्थिरावला। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं कापूस खरेदी नोव्हेंबर-डिसेंबर पासून सुरू केली। सीसीआयच्या केंद्रांवर 7,200 ते 7,400 भाव मिळाला, तर काही मोजक्या खासगी व्यापाऱ्यांकडून दर्जानुसार चांगला भाव दिला गेला। त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकला, तर भाव आणखी वाढतील या आशेनं अनेक शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही।